नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. संख्यांचे प्रकार पाहण्या अगोदर खाली एक संबोध आहे, तो आपण समजून घेऊया. एक भागाकार पहा, 14/2. आपल्या पद्धतीने हा आपण भागाकार केला. मग या ठिकाणी 14ला 2ने भागल्यावर बाकी ही शून्य उरते, म्हणून या ठिकाणी 14ला 2ने पूर्ण भाग जातो किंवा 14ला 2ने निशेष भाग जातो असे म्हणतात. तसेच 2 हा 14चा विभाजक आहे असेही म्हणतात. तसेच 14 हे 2ने विभाज्य आहे असेही म्हणतात. आता एक दुसरा भागाकार पाहूया आपण, 15/2. आपल्या पद्धतीने हा आपण भागाकार केला. या ठिकाणी 15ला 2ने भागल्यावर बाकी 1 उरते, म्हणून या ठिकाणी 14ला 2ने पूर्ण भाग जातो असे म्हणत नाहीत, जात नाही असे म्हणतात. ज्या भागाकारात बाकी उरते तेव्हा पूर्ण भाग गेला असे म्हणत नाहीत. आता संख्यांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहूया. सर्वात प्रथम समसंख्या आपण पाहिलेच. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. समसंख्या ह्या 2च्या पाढ्यात असतात. समसंख्या ज्या आहेत त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असतो. उदाहरणार्थ 408, 9876 इत्यादी. या ठिकाणी एक आपण अभ्यास करूया. तुम्ही 10 4 अंकी समसंख्या लिहा. आता पाहूया विषम संख्या. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे 2ने भागल्यानंतर बाकी उरते. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो, किंवा जी संख्या सम नसते ती संख्या विषम. उदाहरणार्थ 401, 9879. एक स्वाध्याय घेऊया. 10 4 अंकी विषम संख्या लिहा. यानंतर मूळ संख्या. ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे त्या संख्येने भागल्यावर बाकी शून्य उरत नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजेच मूळ संख्या एक व ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाढ्यामध्ये नसते. काही मूळ संख्या आपण पाहू. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि 2 ही संख्या आपण पाहिलेली आहे, एकमेव सम आणि मूळ संख्या आहे. 1 ते 100 मध्ये 1 ते 200 पर्यंतचा संख्या लिहा. प्रथम काय करा, सम संख्यांना गोल करा.
त्यानंतर ज्या संयुक्त संख्या तुम्हाला शोधू शकतात त्यातील त्यांना गोल करा. पाढे म्हणून पाढ्याच्या सहाय्यानं संयुक्त संख्या शोधा व 101 ते 200 मध्ये मूळ संख्या आहेत त्या तुम्ही काय करा, शोधून काढा. हा ह्याच्यावरचा सराव अभ्यास माहीत असू द्या. काय तर 101 ते 200 यामध्ये 21 मूळ संख्या आहेत. पाहूया आपणास सापडतात का ते. यानंतरची संयुक्त संख्या, ज्या संख्येला 1 व ती संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त संख्या 1 व ती संख्या सोडून दुसऱ्याही संख्यांच्या पाड्यात असते. काही उदाहरणार्थ पहा. 4 2च्या पाड्यात आहे, 8 4च्या पाड्यात आहे, 10 5च्या पाड्यात आहे, 12 3 4 6च्या पाड्यात आहे. अशा रीतीने ह्या संयुक्त संख्या आहेत. मग 1 ते 100 मध्ये 47 संयुक्त संख्या आहेत. 74 संयुक्त संख्या आहेत. आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. यानंतर एक नवीन प्रकार पाहू, जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्या जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. या ठिकाणी संख्यांची जोडी आली. 3 5 2चा फरक, 5 7 2चा फरक, 11 13 2चा फरक, 17 19 29 31 41 43 59 61 71 73. 1 ते 100 मध्ये वरील 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आता तुम्ही ज्या 101 ते 200 मधील मूळ संख्या शोधल्या, मग त्या मूळ संख्यामध्ये ज्या जोडमूळ संख्या आहेत त्या शोधून लिहा. यानंतर सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ही अशा दोन संख्यांची जोडी असते की त्या दोघांनाही त्या दोन्ही संख्यांनाही फक्त 1 याच अंकाने भाग जातो. पूर्ण भाग, निश्चेष भाग आपण त्याला म्हणतो. 1 सोडून दुसऱ्या कुठल्याही संख्येने त्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जात नाही, निश्चेष भाग जात नाही. काही आपण त्याचे उदाहरणे पाहूया. उदाहरणार्थ 5 6. यात 5 व 6 या दोघांना फक्त 1नेच भाग जातो. अशी दुसरी कोणतीही संख्या नाही की त्याला 1 सोडून 5 व 6ला त्याने भाग जाईल. आता आपण काही जोड्या पाहूया सहमूळ संख्यांच्या. 111 10 11 4 5 2 3 27 28 95 96 101 102. यावरून आपल्या लक्षात येतं की ज्या दोन क्रमवार संख्या असतात त्या क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्या असते. ह्यावरील उदाहरणावरून आपणास लक्षात येतं. यानंतर त्रिकोणी संख्या. जी संख्या ठिपक्यांच्या साहाय्याने आपण दर्शवली आणि ती त्रिकोणी आकारात मांडता येते तिला त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 10. आता बघा त्रिकोणी स्वरूपात मांडतो आपण. प्रथम 4 ठिपके, त्याच्यावरती 3 ठिपके,
2 ठिपके 1 10 ठिपके झाले आणि बरोबर ती त्रिकोणी रूपात मांडली गेली. या मांडणीतील त्रिकोणाच्या ज्या तिन्ही बाजू आहेत ह्या तिन्ही बाजू समान असतात, म्हणजे तिन्ही बाजूवर समान ठिपके असतात. या ठिकाणी पाहिलं तर आपणास 4-4 ठिपके दिसतात. सराव करा. 1 3 6 हे त्रिकोणी स्वरूपात मांडा ठिपक्यांच्या सहाय्याने. आता त्रिकोणी संख्या काढण्याचे एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार आणि या गुणाकाराला भागिले 2. उदाहरणार्थ 4 5 बरोबर 20, त्याला 2 न भागलं 10 आलं. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. या ठिकाणी 10 त्रिकोणी संख्या आहे. आता 10 ही त्रिकोणी संख्या त्रिकोण स्वरूपात आपण मांडताना आपणास प्रथम 4 ठिपके, नंतर 3 ठिपके, नंतर 2 ठिपके व नंतर शेवटी 1 ठिपका अशा पद्धतीनं दिलेला आहे. पहा 4 3 2 1 बरोबर त्रिकोण बसला. तर या ठिकाणी प्रथम दिलेले 4 ठिपके पहा या ठिकाणी आहेत, म्हणजे 4 हा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. त्याला पाया असे संबोधले जाते. तर कोणत्याही त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? तर पहा, दिलेल्या संख्येला जी त्रिकोणी संख्या आहे त्याची दुप्पट करा. मग हा येणारा दुप्पट म्हणजे गुणाकार ज्या लगतच्या 2 संख्यांचा आहे ते शोधून काढा पाड्याच्या सहाय्याने. आणि त्या 2 संख्येतील जी लहान संख्या असते ती लहान संख्या म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया. उदाहरणार्थ 28 या त्रिकोणी संख्येचा आपण पाया शोधूया. पहा, सांगितल्याप्रमाणे 28 ची दुप्पट केली. 28 ची दुप्पट आली 56, मग 56 आली. मग 56 ही 7 व 8 या 2 क्रमाने येणाऱ्या क्रमवार लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार आहे. 7 गुणिले 8 7 8 56. यावरून वरच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी 7 हा 28 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. चला एक गंमत करू. 28 त्रिकोणा रूपात ठिपक्यांच्या सहाय्याने आपण मांडणी करू. पाया या ठिकाणी 7 आला. 7 ठिपके, 6 ठिपके, 5 4 3 2 शेवटी 1. पाहूया त्रिकोणी रूपात बसले का? बरोबर त्रिकोणी रूपात बसले. यानंतरची संख्या चौरस संख्या. एका संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर जो गुणाकार मिळतो, जे उत्तर मिळते ते म्हणजे त्या संख्येला चौरस संख्या असे म्हणतात. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या होय. चौरस संख्या ही ठिपक्यांच्या साहाय्याने ठिपक्यांनी चौरसाच्या आकारात मांडता येते. चला 36 चौरस अंकात मांडूया.
6 6 6 6 6 बरोबर चौरसात बसले. चौरस संख्या आपण पाहूया. त्याला दुसरं नाव वर्ग संख्या. 1 4 9 16 25 36 49 64 81 100 121 169 196 225. धन्यवाद.